आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सवय आहे, बाहेरचं कोणी जर आलं रस्ता विचारला तर आपण आपलं काम सोडून त्याला रस्ता दाखवून देतो. बाजूच्या प्रांतात जाऊन विचारा, बाजूच्या राज्यात जाऊन पहा का असं होते का. बाजूच्या राज्यातली एक गोष्ट माझ्या गावातला एक माणूस लहानपणापासून सांगतो. तो बाजूच्या राज्यात गेला होता, त्याला त्या राज्याची भाषा वाचता येत नव्हती ना समजत होती. जाताना गेला आणि येताना जेव्हा त्याला यायचं होतं बसस्टँडवर गेला आणि बसस्टँड लोकांना विचारे, हिंदीत बोले, त्याला तिची भाषेत काही नाही, हिंदीत विचारे, मेरे को पांढरकवडा जाने काय, बस कोणती जाती, बस कोणती जाती, कोणी काय सांगाल त्यांना परेशान असा परेशान होऊन गेला. परेशान होऊन शेवटी मग कोणीच काय सांगाल त्यांना, जे दिसली एस टी त्याच्यात तो बसला आणि बसल्याबरोबर बाकीचे लोकही बसून होते. बसल्याबरोबर त्या गाडीचा ड्रायव्हरला गाडी चालवायला सुरुवात केली आणि गाडी जे हाणत आहे, गाडी जे आणत आहे त्यानं पाहिले नाही की आपल्या गाडीमध्ये कंडक्टर आहे नाही आहे. जे गाडी आणत आहे तर बराच दूर समोर आल्यावर त्याच गाडीचा कंडक्टर एका बाईकवर बसून मागे बसून येत होता आणि त्या ड्रायव्हरने म्हणत होता, थांबता मला या गाडीत बसू दे मला. तरी तो ड्रायव्हर अजिबात त्याच्याकडे पाहायला तयार नव्हता, काही त्याच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा तो तयार नव्हता. तर मग त्या कंडक्टरनं काय केलं, त्या टू व्हीलरवर सांगितलं की या एस टीच्या समोर गाडी थांबव. शेवटी त्यानं त्या एस टीच्या समोर गाडी थांबवायला लावली आणि सांगितलं की मी तुझ्या गाडीचा कंडक्टर आहे. तेव्हा त्या ड्रायव्हरनं गाडी थांबवली आणि मग त्या कंडक्टरने गाडीत घेतलं, गाडीत बसला आणि तेव्हापासून मग त्यानं तिकीट काढायला सुरुवात केली. मग तिथूनच तिकीट आलं. असा विषय. त्याच्यामुळे महाराष्ट्र खूप चांगला आहे आणि एवढे चांगले लोक आहे की बाहेरचा कोणी जर आला रस्ता विचारायला तर स्वतःच्या हातातलं काम सोडून लोक त्याला रस्ता दाखवायला जाते. पण बाहेर जर विचारा तुम्ही कोणीच रस्ता सांगत नाही, आगे जाव म्हणत का वाट फिरून होते, तर ते घर काय आपल्याला सापडत. ठीक आहे.